खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या शपथविधी सोहळ्यावरून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना जबाबदार धरलं जात आहे। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सुद्धा तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आणि यावर देवेंद्र फडणवीसांनी राजकारण थांबवण्याचा इशारा दिला। दरम्यान फडणवीसांच्या या इशाऱ्याला संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे। पाहूयात। अजितदादांची स्मशानामधली आग देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? का तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर चौथ्या दिवशीच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र या घाईघाईनं झालेल्या शपथविधीसाठी सुनील तटकरेंना जबाबदार धरलं जात आहे। शरद पवारांना शह देण्यासाठी तटकरेंनी हे गलिच्छ राजकारण केलं असं महायुतीतलेच नेते उघडपणे बोलू लागले। त्यामुळे अजित पवार गटातील नेत्यांची कोंडी होताना दिसते। शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी काल सुनील तटकरेंवर सडकून टीका केली आहे। यावर फडणवीसांनी खालच्या पातळीचं राजकारण थांबवण्याचा इशारा दिलाय। अजितदादांची स्मशानामधली आग देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असं तर काय झालं असतं? पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं। आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाब महाराष्ट्र कदापि करणार नाही। मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे, अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे। प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय, हे अतिशय चुकीचं आहे। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक नेते शंका व्यक्त करतात। अमोल मिटकरींनी विमानात 6 जण असल्याची शंका व्यक्त केली। खासदार बजरंग सोनवणेंनी तर थेट विमानात बॉम्ब ठेवला होता का असा सवाल केला। त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे जाणून घेण्याची तगमग सगळ्याच नेत्यांमध्ये दिसते आहे आणि म्हणूनच विमान अपघातावरून अनेक नेते चर्चा करताना दिसतात। विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करतानाच सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा आणि राष्ट्रवादीचं विलीनीकरण हा देखील सर्वच पक्षातील नेत्यांसाठी चर्चेचा विषय आहे। मात्र या चर्चांना फडणवीसांनी निरर्थक म्हटल्यामुळे संजय राऊतांनी निशाणा साधलाय। अजितदादांच्या मृत्यूवर संशय घेतला तर अस्वस्थ का होता? तुमचा त्यात हात आहे का असा रोखठोक सवाल राऊतांनी केलाय। त्या संशयाचं निराकरण करण्याऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, आपण वाचलं असेल, मृत्यूचं राजकारण म्हणजे दम देऊन सांगतायत, याद राखा अजित पवारांच्या मृत्यूचं कोणी राजकारण करा तर याद राखा, तुमचा काय संबंध आहे? माणूस आमचा महत्वाचा मृत्यू पावला अपघातात, त्याच्याविषयी जर कोणाला शंका आल्या तर तुम्ही अस्वस्थ का होताय? का तुमचा काय त्यात हात आहे का सगळ्यांचा? हा संशय। अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। त्यामुळे राऊतांच्या या आरोपांना भाजपकडून कसं उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।